नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. अधिक मास चालू आहे आणि त्यातच गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग देखील या दिवशी जुळून येत आहे. हा योग फार वर्षांनी येतो आणि म्हणूनच शास्त्रानुसार या दिवशी घरात बसून आपल्या कुलदेवीची एक छोटी सेवा केली तर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुलतात, अडकलेले कामं सुटू लागतात आणि घरातील आर्थिक अडचणी कमी होतात. आणि म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. नवीन नवीन काही सबस्क्रायबर असतात, नवीन स्वामी सेवेकरी असतात, त्यांना ह्या सेवेबद्दल माहिती नसते आणि म्हणूनच ही सेवा काय, कधी, कशी करायची याविषयीची माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. यासाठी आपल्याला मोठी पूजा, मोठे विधी आणि काही खर्च देखील लागणार नाही. अगदी 5 ते 7 मिनिटांची ही सेवा तुम्ही उद्या संध्याकाळी देखील करू शकतात. आणि ही सेवा अनेकांना माहिती देखील नसते, म्हणूनच आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उद्या गुरुवार आहे, 21 मे 2026 वार गुरुवार. त्यातल्या त्यात अधिक महिना चालू आहे. अधिक महिना हा अधिकाधिक पुण्य कमवण्यासाठी हा महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी गुरुपुष्यामृत योग येत असल्यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. अधिक मास हा श्री भगवान विष्णूंसाठी, विष्णू भक्तीसाठी आणि पुण्य संचयासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. आणि जेव्हा या अधिक महिन्यात गुरुवार आणि त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग येतो, तेव्हा तो दिवस अत्यंत शुभ, लक्ष्मी प्राप्तिकारक आणि कुलदेवीची उपासनेसाठी फलदायी मानला जातो. या दिवशी घरातच आपल्या कुलदेवीसमोर आपल्याला छोट्या छोट्या सेवा करून घरातील आर्थिक अडचणी ह्या दूर करायच्या आहेत. आर्थिक स्थैर्य आणि देवीची कृपा यामुळे लाभते. बघा, ह्या सेवा आपण पहिल्यापासून करत आलेलो आहेत. यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही, मोठी पूजा मांडण्याची गरज नाही. आपण आपल्या देवघरासमोर बसून ह्या सेवा या दिवशी करू शकतो. आता ज्यांना आईची ओटी भरायची असेल त्यांनी आवर्जून अधिक मासातील या गुरुवारी आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आवर्जून आपल्या आईची ओटी भरायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का तुमच्या घरात देवाच्या सेवेसाठी लागणाऱ्या वस्तू आणायच्या असतील किंवा आपल्याला आईची ओटी भरण्यासाठी वस्तू आणायच्या असतील तर आवर्जून आपण ह्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी ह्या वस्तू खरेदी करू शकतो. त्याचप्रमाणे सर्वात प्रथम या दिवशी माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी आपण सर्वात प्रथम माता लक्ष्मीच्या सेवा करायची आहे. त्यामध्ये सकाळी लवकर उठायचं आहे, छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे. सर्वात प्रथम अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी टाकायचं आहे. एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या शरीराचं, आपलं मन शुद्ध होतं, आपलं शरीर देखील शुद्ध होतं. आपल्या अवतीभोवती असलेल्या नकारात्मक ऊर्जा, मनात साठलेल्या नकारात्मक ऊर्जा ह्या नष्ट होतात आणि आपण ज्या पण दिवसभरात काही सेवा करू याचं फळ आपल्याला अधिकाधिक पटीने मिळतं. त्यानंतर आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, हळदीचं लेपन आपण म्हणतो छोटीशी गोष्ट आहे, परंतु खरंच हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जा ह्या नष्ट होतात. पॉझिटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करते. माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम हळद करत असते. त्याचप्रमाणे आपले गुरूंचं पाठबळ देखील हे यामुळे वाढत असतं. हळद ही श्रीहरी भगवान विष्णू यांना देखील प्रिय आहे, माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे. यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि त्यामुळे घरातील वातावरण देखील पॉझिटिव्ह असतं. आपल्याला संपूर्ण अधिक मासात जरी हळदीचं लेपन करणं शक्य झालं नाही तरी आपण कमीत कमी या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं? एक छोटीशी वाटी घ्या, त्यात 1 ते 2 चमचे हळद घ्या, एक कापूर कुचकरून टाका, अष्टगंध असेल, चंदन पावडर असेल तर थोडंसं ते टाका, गुलाब पाणी टाका, गंगाजल असेल तर गंगाजल टाका, थोडंसं अत्तर देखील टाकलं तरी चालेल आणि यामध्ये थोडंसं स्वच्छ पाणी टाकून याची पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्याला आपल्या हाताने उंबरट्यावर पसरवून लावायची आहे. त्या अगोदर उंबरटा स्वच्छ पुसून घ्या. पाण्यात थोडंसं गोमतीर टाकून त्याने उंबरटा, चौकट, दरवाजा स्वच्छ पुसून घ्या.
त्यानंतर हळदीचं लेपन करा. शक्य झाल्यास दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावा किंवा आंब्याचा डगळा तरी कमीत कमी लावा. छान रांगोळी काढा. गोपद्म गायीची पावलं काढणं शक्य झाल्यास तर ती आवर्जून काढा. शक्य झाल्यास शुद्ध गायीच्या तुपाचा एक दिवा पंथी दरवाजाच्या बाहेर लावा. याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा, 1 हिरवी विलायची आणि 1 कापूर तुम्हाला टाकायचा आहे. बाकीच्या गोष्टी जरी करायला शक्य झाल्या नाही तरी महिलांनी आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहे. महिलांनी नाही केल्या तरी घरात मुलं असतील, मुली असतील, आजी आजोबा किंवा पुरुष यांनी देखील ह्या गोष्टी केल्या तरी चालतील. परंतु घरातली जी लक्ष्मी आहे ह्या लक्ष्मीनी ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. त्यानंतर आपल्या देवघरात पूजा झाल्यानंतर 1 शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. अधिक महिन्यात दीपदान करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आवर्जून आपण आपल्या घरात देवघरात 1 शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर या दिवशी तुळशीसमोर देखील आपल्याला सकाळ संध्याकाळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यामध्ये आपल्याला 1 कापराची वडी, अखंड फूल असलेली 1 लवंग, 1 हिरवी विलायची तुम्हाला टाकायची आहे. तूप नसेल तर तेलाचा दिवा लावा. यामध्ये चिमूटभर हळद देखील तुम्हाला ॲड करायची आहे. हे देखील आपल्याला दीपदान केल्याचंच पुण्य देणार आहे, कारण उद्या गुरुपुष्यामृत योग आहे. अधिक महिन्यात केलेली सेवा, दान, धर्म याचं अधिक पटीने फळ मिळतंच आणि गुरुपुष्यामृत योगाला देखील केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. आता ह्या झाल्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी जे प्रत्येकजण आपल्या घरात रोज करतं आणि या दिवशी आवर्जून न विसरता करायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील या दिवशी आपल्याला पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करून पूजा करायची आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळा गंध, पिवळी फळं अर्पण करायची आहे. त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना अर्पण करायचे आहे. तुळस न विसरता त्यांना या संपूर्ण अधिक महिन्यात अर्पण करायची आहेच. परंतु ह्या गुरुवारी आवर्जून तुळस अर्पण करायची आहे. तुळस अर्पण करताना तुम्ही त्यांना त्यांची 1000 विष्णू सहस्र नामावली म्हणत तुम्ही तुळस अर्पण करू शकतात. तुमची एखादी इच्छा व्यक्त करत त्यांना तुळस अर्पण करू शकतात. विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करून तुम्ही त्यांना तुळस अर्पण करू शकतात. आपल्या सर्वांच्याच देवघरात भगवान श्रीहरी विष्णू नसतील तर आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते. बाळकृष्णाची मूर्ती त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते. त्यांची पूजा तुम्ही करू शकतात. याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही संध्याकाळी 3 सांजच्या वेळेला करू शकतात. लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे त्या वेळेत तुम्ही ही सेवा करायची आहे. देवघरात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्या, धूप दीप लावून घ्या, तुळशीसमोर धूप दीप अगरबत्ती लावून घ्या. त्यानंतर तुम्ही ह्या सेवा करू शकतात. जर का श्रीयंत्र नसेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकतात. त्याची पूजा करून त्याची स्थापना करून तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकतात. त्यानंतर तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकतात. आई भगवती तुळजाभवानीची मूर्ती असेल, टाक असेल तर यावर देखील या दिवशी तुम्ही आवर्जून कुंकुमार्चन सेवा करायची आहे. बघा, याने आपल्याला आपल्या कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. यामुळे घरात प्रसन्नता आणि स्थैर्यता वाढते. आपल्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. कुटुंबात एकोप्याची भावना वाढते. देवी भक्तीची सवय लागते. ह्या काही खूप अशा मोठ्या सेवा नाही आहे आणि ह्या सेवा आपण प्रत्येकजण प्रत्येक विशिष्ट तिथीला करत असतोच. परंतु अधिक महिन्यातला गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या सेवा आपण अजिबात चुकवायच्या नाही आहे. आपण कामं करतो, कामातला थोडासा वेळ काढून आवर्जून ह्या सेवा आपण करायच्या आहेत. त्याचप्रमाणे बघा, ह्या सेवा केल्यामुळे किंवा ही सेवा करताना आपल्याला प्रार्थना करायची आहे, हे आमच्या कुलदेवी आमच्या घरातील अडथळे दूर करा, लक्ष्मीचा स्थैर्य आशीर्वाद द्या आणि कुटुंबावर कृपा करा. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या घरात 2 कापराच्या वड्या आवर्जून जाळायच्या आहेत. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला तुम्ही 1 पंथी घ्या, थोडेसे तांदूळ घ्या, 2 कापराच्या वड्या, भीमसेनी कापराचा वापर तुम्हाला करायचा आहे. त्यात 2 अखंड फूल असलेल्या लवंगा, 1 हिरवी विलायची असेल तर आवर्जून टाका, तेजपान असेल तर ते आवर्जून टाका आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे. तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा गुरूंचा मंत्र म्हणा आणि याचा धूर तुम्हाला घरात सर्वत्र पसरवायचा आहे. तुम्हाला संध्याकाळी 3 सांजच्या वेळेला देखील हा उपाय करायचा आहे.
यानंतर आपल्याला या दिवशी कापूर लावून आपल्या गुरूंची, माता लक्ष्मीची, आपल्या कुलदेवीची आरती आपल्याला काढायची आहे. या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची, तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही ओटी भरू शकतात, कारण ती देखील आपली आईच आहे. तुम्हाला देवीला हळदी कुंकू वाहून फुलं अर्पण करून साखरेचा, गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. ओटीचं जे काही सामान असेल तुमच्या यथाशक्तीने तुम्ही देवीला ते अर्पण करू शकतात, कारण हे देखील आपल्या सौभाग्याचं लक्षण आहे. या दिवशी आपण आपल्या देवीची ओटी भरल्याने आपल्याला आपल्या देवीचे पॉझिटिव्ह एनर्जी किंवा सात्विक लहरी आपल्यापर्यंत ह्या पोचत असतात आणि आपल्या घरात कशाचीच कमतरता आपल्याला यामुळे पडत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा व्यक्त करत तुम्ही देवीची ओटी भरू शकतात. त्यानंतर या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील तुम्ही करू शकतात. आपल्या कुलदेवीची अति उच्च कोटीची सेवा असेल तर ती म्हणजे दुर्गा सप्तशती याचं पाठ किंवा पारायण करणं किंवा देवी महात्म्य हा पाठ तुम्ही घरात करणं. बघा, अधिक मासात आपल्याला संपूर्ण महिना या सेवा करणं शक्य होत नाही, परंतु गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आवर्जून आपण आपल्या घरात एक का होईना दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी 3 सांजच्या वेळेला हा पाठ करायचा आहे. बघा, या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर का घरात केल्या तर आपल्याला नक्कीच याचा 100% अधिकाधिक पटीने पुण्य फळ प्राप्त होत असतं आणि आपला बँक बॅलन्स याने वाढत असतो. आपल्या आयुष्यात कष्ट प्रत्येकजण करत असतो, संसारासाठी, घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु नुसतं कष्ट करून होत नाही. तर या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी काही वेळेला आपल्याला ह्या आध्यात्मिक गोष्टी देखील कराव्या लागतात आणि या विशिष्ट तिथीला केलेल्या आध्यात्मिक गोष्टी याचं फळ आपल्याला हे 10 पटीने मिळवून देऊन जातात. तुम्हाला आर्थिक अडचणी असतील, पैशाच्या समस्या असतील तर तुम्ही आवर्जून ह्या सेवा घरात करा, सेवा करायला चालू करा. नक्कीच तुमच्या ह्या आर्थिक अडचणी ह्या सेवेमुळे कमी झालेल्या तुम्हाला दिसणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.